नमस्कार. यस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिप परीक्षा. विषय बुद्धिमत्ता चाचणी. घटक 3 समसंबंध, उपघटक 2 आकृत्या. स्वाध्याय 3.2. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या आकृतीमध्ये जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीमध्ये आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्यायातून निवडा. मित्रांनो, प्रश्न नंबर 1 मध्ये बघा, पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे. मित्रांनो, पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आकृतीचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीशी संबंध असतो. मग मित्रांनो, आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती या 4 पर्यायांमधून निवडायची आहे. मग आता पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी काय संबंध आहे ते मित्रांनो बघा, पहिल्या आकृतीमध्ये आडव्या समांतर रेषा आहेत. बघा मित्रांनो, आडव्या समांतर रेषा आहेत. या आडव्या समांतर रेषा मित्रांनो 90 अंशात वळतात आणि 90 अंशात वळून काय करतात मित्रांनो, विरुद्ध भागात जातात. पहिल्या आकृतीमध्ये असणाऱ्या आडव्या समांतर रेषा 90 अंशात वळतात आणि विरुद्ध भागात जातात. म्हणजे दुसऱ्या आकृतीमध्ये मित्रांनो ते आलेले आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो तिसऱ्या आकृतीचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीशी संबंध असेल. म्हणजे तिसऱ्या आकृतीमध्ये असणाऱ्या आडव्या समांतर रेषा 90 अंशात वळतील आणि मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी आकृती असेल तिथे विरुद्ध भागात येतील. म्हणजे मित्रांनो याचा विरुद्ध भाग असेल हा. म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 2. मित्रांनो, प्रश्न नंबर 2 मध्ये काय आहे, पहिली आकृती त्रिकोणाची आहे, दुसरी आकृती चौकोनाची. म्हणजे मित्रांनो काय झालं, या ठिकाणी एक रेषा वाढली. म्हणजे पहिली आकृती 3 रेषांपासून तयार झाली, दुसरी आकृती 4 रेषांपासून तयार झाली. मित्रांनो त्याचप्रमाणे तिसरी आकृती आता 5 रेषांपासून तयार झालेली आहे. म्हणजे तिसरी आकृती पंचकोणाची आहे. मग प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती मित्रांनो षटकोनाची असेल. म्हणजे ज्या आकृतीला 6 बाजू असतील अशी आकृती. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो आपण बघू शकतो 1 2 3 4 5 आणि 6. चौथी आकृती पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेली आकृती मित्रांनो 6 रेषांपासून बनलेली आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 3. मित्रांनो, आता पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी काय संबंध आहे बघा. पहिली आकृती आहे पंचकोणाची. मग मित्रांनो ही पंचकोणाची आकृती, पहिली आकृती काय झाली मित्रांनो पंचकोणाची आकृती. आता दुसऱ्या आकृतीमध्ये येताना काय झाली मित्रांनो 180 अंशात फिरली. म्हणजे मित्रांनो पहिली आकृती 180 अंशात फिरलेली आहे आणि मित्रांनो ती लहान झाली आणि तिच्यावर जी आकृती आलेली आहे तर मित्रांनो पहिली आकृती आहे 5 रेषेपासून बनलेली म्हणजे पंचकोणाची. तर मित्रांनो त्या आकृतीच्या वर जी आकृती आली ती 6 रेषेपासून तयार झालेली आहे म्हणजे षटकोनाची आकृती आहे. मित्रांनो हा जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीशी असेल. म्हणजे पहिली आकृती काय होते, दुसऱ्या आकृतीमध्ये येताना 180 अंशात फिरते. ती मित्रांनो आतमध्ये जाते आणि त्याच्यावर आणखी एक रेषेने जास्त असणारी आकृती तयार होते. म्हणजे पहिली आकृती 5 रेषेपासूनची आहे तर वर म्हणजे दुसऱ्या पदामध्ये मित्रांनो जी आकृती आलेली आहे ती 6 रेषेपासून तयार झालेली आहे. त्याप्रमाणे मित्रांनो आता हा त्रिकोण, तिसरी आकृती आहे त्रिकोणाची. मित्रांनो हा त्रिकोण काय होणार तर प्रश्नचिन्हाच्या जागी येताना मित्रांनो तो 180 अंशात फिरणार. म्हणजे मित्रांनो या त्रिकोणाचं तोंड जे खाली आहे ते वर या ठिकाणी होणार. 180 अंशात त्या ठिकाणी तो त्रिकोण तयार होणार आणि मित्रांनो त्या त्रिकोणाच्या वर आणखीन एक रेषेनी जास्त असणारी आकृती म्हणजे त्याच्यावर चौकोनाची आकृती असेल. म्हणजे मित्रांनो चौकोन आणि त्यामध्ये त्रिकोण. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो चौकोनाची आकृती वर असेल आणि त्यामध्ये मित्रांनो ही तिसरी आकृती त्या ठिकाणी 180 अंशात फिरून आतमध्ये येणार. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं असेल उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 4. मित्रांनो प्रश्न नंबर 4 मध्ये काय आहे तर या ठिकाणी आहे आरशातील प्रतिमा. बघा पहिल्या आकृतीची आरशातील प्रतिमा आहे दुसरी आकृती. मग तिसऱ्या आकृतीची आरशातील प्रतिमा असेल प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती. आरशातील प्रतिमेमध्ये काय आहे मित्रांनो तर प्रश्न आकृतीची जी डावी बाजू आहे ती आरशातील प्रतिमेमध्ये उजवीकडे जाते आणि प्रश्न आकृतीची जी उजवी बाजू आहे ती आरशातील प्रतिमेमध्ये डावीकडे येते. वरची बाजू वरच असते म्हणजे वरची बाजू वर आणि खालची बाजू खालीच असते. याप्रमाणे मित्रांनो आता
तिसऱ्या आकृतीची आरशातील प्रतिमा कोणती आहे? तर मित्रांनो ही जी उजवी बाजू आहे ती डावीकडे येणार. ही मित्रांनो आपण बघू शकतो उजवी बाजू, म्हणजे या वर्तुळाला न टच झालेली, न टेकलेली ही उजवी बाजू आहे ती डावीकडे येणार. तर मित्रांनो फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला बरोबर दिसते. म्हणजे मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ही आहे मित्रांनो प्रश्न नंबर किंवा जी तिसरी आकृती आहे, तिसऱ्या आकृतीची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 3. कारण की मित्रांनो पर्याय क्रमांक 1 बघितला तर पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न आकृती 3 दोन्ही पण सारख्याच आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आरशातील प्रतिमा होणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो या दोनही रेषा या ठिकाणी काय झाल्यात, या वर्तुळाला या ठिकाणी चिटकलेल्या आहेत. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये तर मित्रांनो ही आकृती वरच्या बाजूला गेली, कारण की हे जल प्रतिबिंब नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 5. मित्रांनो पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी आहे. मग आता प्रश्न नंबर 5 मध्ये काय आहे, तर मित्रांनो आकृतीत असलेल्या दोन चिन्हांच्या, आकृतीमध्ये या ठिकाणी आपल्याला दोन चिन्ह दिलेले आहे. एक आहे वर्तुळाचं आणि एक आहे प्लस. बघा, एक आहे वर्तुळाचं चिन्ह आणि एक आहे प्लसचं चिन्ह. तर मित्रांनो या चिन्हांच्या संख्येची आदला बदल होते. म्हणजे आता वर्तुळाच्या चिन्ह किती आहेत आणि प्लसचे चिन्ह किती आहेत. बघा, पहिल्या पदाचा किंवा पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी काय संबंध आहे, तर मित्रांनो हे वर्तुळाचे किती चिन्ह आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. वर्तुळाचे आहेत 6 चिन्ह. आणि मित्रांनो प्लसचे चिन्ह किती आहे, 1 2 3 4. तर आता दुसऱ्या आकृतीमध्ये येताना काय होणार, तर मित्रांनो वर्तुळाचे चिन्ह या ठिकाणी 4 होणार आणि प्लसचे चिन्ह 6 होणार. तर मित्रांनो आता या ठिकाणी वर्तुळ आणि प्लस, मित्रांनो चिन्हांच्या संख्येची आदला बदल होते. प्लसचे चिन्ह 4 आहे मित्रांनो, प्लसचे 6 होणार आणि वर्तुळाचे चिन्ह 6 आहे ते या ठिकाणी 4 होणार. आता आपण बघू शकतो वर्तुळाचे 4 चिन्ह आहेत का, 1 2 3 4 बरोबर. आणि प्लसचे 6 चिन्ह आहेत का, 1 2 3 4 5 6 बरोबर. मित्रांनो त्याचप्रमाणे आता तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध असेल. मग आता तिसऱ्या आकृतीमध्ये काय आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये आहे मित्रांनो चौकोन आणि त्रिकोण. मग आता चौकोनाचे चिन्ह किती आहेत आणि त्यानंतर त्रिकोणाचे. आता आपण चौकोनाचे चिन्ह मोजूयात, 1 2 3 4 5 6 आणि 7. मित्रांनो चौकोनाचे 7 चिन्ह आहेत आणि त्रिकोणाचे 1 2 3 4 5 आणि 6. तर मित्रांनो आता प्रश्नचिन्हाच्या जागी जी आकृती असेल त्यामध्ये काय होणार, बघा चौकोन आणि त्रिकोण. आता चौकोनाचे किती होणार मित्रांनो, 6 चिन्ह आणि त्रिकोणाचे 6 आहेत, मग त्रिकोणाचे किती होणार, 7. आता आपण बघूया त्रिकोणाचे 7 चिन्ह कुठं आहेत. तर मित्रांनो त्रिकोणाचे 7 चिन्ह आहेत पर्याय क्रमांक 2 मध्ये. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि चौकोनाचे 6 चिन्ह यायला पाहिजे, 1 2 3 4 5 आणि 6. मित्रांनो 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो तुम्ही व्यवस्थित मोजून बघू शकता, या ठिकाणी काय झालेलं आहे, फक्त चिन्हांच्या संख्येची आदला बदल झालेली आहे. यानंतर आहे प्रश्न नंबर 6. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आहे. मित्रांनो काय संबंध आहे, तर पहिली आकृती या ठिकाणी मित्रांनो पहिली आकृती म्हणा किंवा पहिलं या ठिकाणी जे अक्षर आहे, इंग्रजी अक्षर आहे ते 2 रेषेपासून बनलंय, दुसरं अक्षर 1 2 3 रेषेपासून बनलं, म्हणजे या ठिकाणी 2 या ठिकाणी 3. मग मित्रांनो तिसरी आकृती किती रेषेपासून बनली, 1 2 3 रेषेपासून. मग प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती 4 रेषेपासून बनायला पाहिजे. मग आता पहिली आकृती, दुसरी आकृती, तिसरी आणि चौथी. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये असणारी जी आकृती आहे किंवा ई हे इंग्रजी अक्षर आहे ते मित्रांनो 1 2 3 आणि 4 रेषेपासून बनलेलं आहे, म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 7. मित्रांनो पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे तो संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी आहे. पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी काय संबंध आहे, तर मित्रांनो पहिल्या आकृतीचं जल प्रतिबिंब दुसरी आकृती आहे. मग आता तिसऱ्या आकृतीचं जल प्रतिबिंब मित्रांनो आपल्याला शोधायचं आहे. पहिल्या आकृतीचं जल प्रतिबिंब दुसरी आकृती कशी आहे, तर मित्रांनो जल प्रतिबिंबामध्ये प्रश्न आकृतीची जी मित्रांनो वरची बाजू आहे ती जल प्रतिबिंबात खालच्या बाजूला येते आणि प्रश्न आकृतीची जी खालची बाजू आहे ती जल प्रतिबिंबात मित्रांनो वरच्या बाजूला असते. प्रश्न आकृतीची मित्रांनो डावी बाजू जल प्रतिबिंबात डावीकडेच असते आणि प्रश्न आकृतीची उजवी बाजू जल प्रतिबिंबात उजवीकडेच असते. तर मित्रांनो आता बघूयात आपण तिसऱ्या आकृतीचं जल प्रतिबिंब कोणतं आहे. मित्रांनो हा जो खालचा भाग आहे वर्तुळाचा तो डावीकडे आहे खालच्या बाजूला. तो आता मित्रांनो डावीकडेच असेल पण वरच्या बाजूला, डावीकडे वरच्या बाजूला, म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 चुकीचा. आता मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर
तिसऱ्या आकृतीमध्ये मित्रांनो काय आहे तर बाजूला त्या ठिकाणी जे आयताकार दिसतात आपल्याला, मध्ये 3 आयताचे आकार दिसतात. त्यामध्ये एक आकार हा भरलेला आहे, रंगवलेला आहे. 2 आकार त्या ठिकाणी मित्रांनो न रंगवलेले आहेत. पण आता पर्याय क्रमांक 3 मध्ये जर बघितलं तर मित्रांनो सुरुवातीचे 2 न रंगवलेले आहेत आणि एक रंगवलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. मग मित्रांनो तिसऱ्या आकृतीचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे मित्रांनो 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 7व्या प्रश्नामध्ये मित्रांनो जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 8. आता मित्रांनो प्रश्न नंबर 8 मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, पहिल्या पदातील 2 आकृत्यांचे स्थान तसेच त्यांचा आकार यांच्यामध्ये मित्रांनो आदला बदल केल्यावर दुसरं पद मिळतं. म्हणजे पहिली आकृती आहे मित्रांनो वर्तुळाची, ती दुसऱ्या आकृती तयार होताना मित्रांनो ती पहिली आकृती दुसऱ्या स्थानावर जाणार. दुसरी पहिल्या आकृतीमध्ये दुसरी आकृती आहे त्रिकोणाची, ती मित्रांनो दुसऱ्या आकृतीमध्ये 1 नंबरला येणार. म्हणजे मित्रांनो त्यांच्या स्थानांमध्ये आदला बदल झाली आणि त्यांच्या आकारामध्ये सुद्धा आदला बदल झाली. म्हणजे पहिली आकृती मोठी आहे, दुसरी आकृती या ठिकाणी लहान आहे. तर मित्रांनो जी लहान आकृती होती ती दुसऱ्या आकृतीमध्ये मोठी झाली आणि जी मोठी आकृती होती तर ती दुसऱ्या आकृतीमध्ये लहान झाली. याप्रमाणे मित्रांनो तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध असेल. म्हणजे या ठिकाणी त्रिकोणाची आकृती आहे मित्रांनो ही मोठी, आता ती काय होणार 1 नंबरची 2 नंबरला, म्हणजे लहान आकृती त्रिकोणाची असेल आणि मित्रांनो या ठिकाणी ही जी चौकोनाची आकृती आहे ती 2 नंबरला आहे, ती या ठिकाणी 1 नंबरला येणार आणि मोठी आकृती होणार. म्हणजे मित्रांनो 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आपण या ठिकाणी बघू शकतो हा त्रिकोण मोठा होता, त्रिकोण या ठिकाणी लहान झालेला आहे. चौकोन मोठा होता, तो चौकोन या ठिकाणी काय झालाय मोठा झाला. त्रिकोण 1 नंबरला होता 2 नंबरला गेला, चौकोन 2 नंबरला होता तो 1 नंबरला आला. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 9. मित्रांनो पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी आहे. आता पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी काय संबंध आहे तर मित्रांनो पहिल्या आकृतीचं जलप्रतिबिंब दुसरी आकृती आहे. मग मित्रांनो तिसऱ्या आकृतीचं जलप्रतिबिंब आपल्याला शोधायचं आहे. जलप्रतिबिंबामध्ये मित्रांनो काय असतं तर प्रश्न आकृतीची जी वरची बाजू आहे ती जलप्रतिबिंबात मित्रांनो खाली येते, खालच्या बाजूला येते आणि प्रश्न आकृतीची जी खालची बाजू आहे ती जलप्रतिबिंबात मित्रांनो वरच्या बाजूला दिसते. प्रश्न आकृतीची डावी बाजू जलप्रतिबिंबात डाव्या बाजूलाच असते आणि प्रश्न आकृतीची उजवी बाजू जलप्रतिबिंबात उजव्या बाजूलाच असते. तर मित्रांनो 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आपण या ठिकाणी बघू शकतो तिसरी जी आकृती आहे मित्रांनो तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी हा जो डावा भाग आहे तर डाव्या भागाला मित्रांनो हे जे 2 या ठिकाणी आकार दिसतात एकमेकांकडे तोंड केलेले ते डाव्या बाजूला वरच्या भागात आहे. ते जलप्रतिबिंबामध्ये मित्रांनो डाव्या बाजूलाच खालच्या बाजूला येतील, डाव्या बाजूला खालच्या बाजूला. मग डाव्या बाजूला खालच्या बाजूला एकमेकांकडे तोंड केलेले हे आकार फक्त मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्येच आहे. या ठिकाणी 3 मध्ये नाहीये, 2 मध्ये पण नाहीये आणि 1 मध्ये पण नाहीये. म्हणून मित्रांनो 9व्या प्रश्नामध्ये जलप्रतिबिंब आहे, तिसऱ्या आकृतीचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 4. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 10. मित्रांनो प्रश्न नंबर 10 मध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी काय संबंध आहे तर मित्रांनो हे जे पहिलं पद, आता पहिली जी आकृती आहे पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी काय संबंध आहे तर मित्रांनो वरचं जे आकृतीचे एकूण 3 भाग आहेत मित्रांनो, हा वरचा भाग, मधला भाग आणि खालचा भाग. वरचा भाग मित्रांनो प्रतिघटिवत फिरतो, प्रतिघटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेला. हा मित्रांनो वरचा जो भाग आहे पहिल्या आकृतीचा हा वरचा भाग प्रतिघटिवत म्हणजे मित्रांनो घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेला त्या ठिकाणी तो आकार फिरतो. त्यानंतर मधला जो आकार आहे मित्रांनो आपण पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध बघतोय. दुसरा जो आकार आहे मित्रांनो तो घटिवत काटकोनात म्हणजे मित्रांनो घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेला काटकोनात. या ठिकाणी मित्रांनो हा आकार या ठिकाणी घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेने काटकोनात म्हणजे 90 अंशात या ठिकाणी वळलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो खालच्या भागातील मित्रांनो म्हणजे आकृतीचा हा जो तिसरा भाग आहे त्यामध्ये असणारा जो काळा भाग आहे तो मित्रांनो काटकोनात या ठिकाणी वळलेला आहे. म्हणजे पहिल्या आकृतीमधून त्या ठिकाणी तो दुसऱ्या आकृतीमध्ये येताना काटकोनात वळलेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध असेल. म्हणजे तिसऱ्या आकृतीमधला मित्रांनो हा जो वरचा भाग आहे प्रतिघटिवत मित्रांनो फिरणार आहे. प्रतिघटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे विरुद्ध दिशेला म्हणजे याप्रमाणे मित्रांनो तो या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा मित्रांनो तो आपल्याला दिसतोय. पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे आणि पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे.
आता त्यानंतर हा जो दुसरा भाग आहे तो मित्रांनो काय होणार, घटिवत काटकोनात. आता घटिवत काटकोनात जर म्हटलं तर तो मित्रांनो घटिवत या ठिकाणी काटकोनात फक्त आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्येच दिसतोय, पर्याय क्रमांक 3 मध्ये तो दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. मग मित्रांनो आपलं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि मित्रांनो या ठिकाणी आपण तिसरा भाग सुद्धा बघू शकतो. तिसरा भाग जो आहे काळा भाग, तो काटकोनात या ठिकाणी वळतो. काटकोनात मित्रांनो पर्याय क्रमांक किंवा पर्याय क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी तो वळलेला आहे, म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे मित्रांनो प्रश्न नंबर 11. या व्हिडिओमधला हा आपला शेवटचा प्रश्न आणि मित्रांनो या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत गणित सोडवा, आत्मविश्वास वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.